ठाणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी अचानक मुरबाड तालुक्याकडे पाहणी दौरा केला आहे. विशेषतः रविवारी सुट्टी असताना त्यांचा पाहणी दौरा चर्चेत राहिला आहे. पहिल्यांदाच त्यांनी मुरबाड तालुक्याला सदिच्छा भेट दिली असून मुरबाड तहसीलदार कार्यालय येथे त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी सहर्ष स्वागत केले. ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सर्व विभागासह व्यायाम विभागाची पाहणी केली. यावेळी हातांनी घडवलेले निसर्गाशी जोडलेले आदिवासी बहुउपयोगी वस्तू, बांबूपासून बनवलेले वस्तू ठाणे जिल्हाधिकारी पांचाळ यांना मुरबाड तहसीलदार देशमुख यांनी भेट देऊन या कार्यालयाच्या कामकाजाची माहितीही दिली. यावेळी नायब तहसीलदार शिंदे यांच्यासह अधिकारी, तलाठी मंडळ अधिकारी, सर्व कर्मचारी उपस्थित होते. यानंतर मुरबाड तालुक्याच्या भौगोलिक व नैसर्गिक पर्यटन असलेल्या माळशेज घाटाकडे ठाणे जिल्हाधिकारी यांनी प्रस्थान केले. या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील निसर्गसंपन्न आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या काळू धबधब्याला प्रथमच भेट दिली. स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. काळू धबधबा निसर्ग पर्यटनाचा अपार शक्यता असलेल्या ठिकाण असून त्याच्या समतोल आणि शाश्वत विकासासाठी प्रशासकीय सहकार्य अत्यंत गरजेचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. या भेटीदरम्यान थिदबी येथील वन विभागाच्या रिसॉर्टवर जिल्हाधिकाऱ्यांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले. मतदारसंघातील विविध विकास कामे, पर्यटन विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरी सुविधा या विषयांवर चर्चा झाली असल्याचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले.